अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ 21 मे 2026 वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. त्यातले त्यात अधिक महिन्यातील गुरुपुष्यामृत योग म्हणजे अत्यंत पवित्र दिवस, अतिशय महत्त्वाचा दिवस. तर बघा, आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे अधिक महिन्याच्या गुरुवार पुष्यामृत योगावरती तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अर्थात तुमची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी काही खास हळदीचे उपाय देखील करायचे आहेत. तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पाहत चला. व्हिडिओला सुरुवात करूया. 17 मे 2000 पासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे. हा संपूर्ण महिना भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होतो. तर अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो. या काळात सामान्य महिन्यापेक्षा धार्मिक कार्याचे महत्त्व अधिक पटीने वाढते. अधिक महिन्यात जर गुरुपुष्यामृत योग आला तर त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते. या काळात केलेले कोणतेही व्रत, दान किंवा भगवंताची आराधना थेट अक्षय पुण्य प्रदान करते अशी धार्मिक मान्यता आहे. गुरुपुष्यामृत योगाचा दिवस स्वतः अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी कोणतेही काम करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. आता बघा, जर हा गुरुपुष्यामृत योग असला तरी तो अधिक महिन्यामध्ये आलेला आहे आणि अधिक महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंवा कोणत्याही नवीन कामाची सुरुवात केली जात नाही. म्हणून तुम्हाला यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी आहे तर या दिवशी अजिबात करायच्या नाही. हिंदू पंचांगानुसार अधिक महिना मासात हा गुरुपुष्यमृत योग आलेला आहे. तब्बल 11 वर्षानंतर हा योगायोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार ज्येष्ठ महिन्यात अधिक मास असणे आणि त्यात एकाच महिन्यात अत्यंत शुभ मानले जाणारे 2 गुरुपुष्य योग एकत्र येणे ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे. असा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो 2026 नंतर थेट 2037ला असणार आहे. आता जर तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये लेक जावायला काही चांदीच्या वस्तू घ्यायच्या असेल किंवा तांब्याच्या ताट द्यायचं असेल तर किंवा आईची ओटी भरताना तुम्हाला आईसाठी साडी घ्यायची असेल तर या सगळ्या वस्तूंची खरेदी तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावरती नक्कीच करू शकता. कारण खरेदीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आता जाणून घेऊया की गुरुपुष्यामृत योग कधीपासून सुरू होत आहे. तर 21 मे 2026 या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी पुष्यामृत योग हा सकाळी 6:05 ते उत्तरात्री 2:49 असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही पूर्ण दिवसभर करू शकता. म्हणजे अगदी रात्री 12 वाजेपर्यंत या सेवा आपल्याला करता येणार आहे. त्या तुम्ही या काळामध्ये करू शकता. बघा, आपण आपल्या विषयामध्ये अनेक कष्ट करत असतो. आयुष्यामध्ये खूप मेहनत देखील घेत असतो, पण तरी देखील आपल्या यश प्राप्त होत नाही. आणि अशी जर समस्या असेल तर आपला गुरुग्रह हा कमजोर असतो किंवा आपल्याला कुठला तरी वास्तुदोष, पितृदोष हा दोष असतात आणि ते दूर करण्यासाठी आपण उपाय करत असतो. पण गुरुग्रह जर आपला मजबूत नसेल तर मग आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडथळे हे येत असतात. त्यामुळे आता हा अधिक महिना देखील चालू आहे आणि गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही स्वामी चरित्रामृत हा संपूर्ण एक पाठ म्हणजेच काय तर 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचायचे. तर अशा पद्धतीने जर आपण गुरुवारी एक पाठ केला तर निश्चितच आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळते. या व्यतिरिक्त गुरुचरित्रामुळे देखील गुरुग्रह मजबूत होत असतो. बघा, वर्षाकाठी एकदा का होईना आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचे पारायण झालेच पाहिजे. पण गुरुचरित्र जर तुम्हाला करणे शक्य होत नसेल तर कमीत कमी या अधिक महिन्याच्या गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्र अवतरणिका वाचायला हवे. आता गुरुचरित्र अवतरणिका म्हणजे काय तर गुरुचरित्रातील शेवटचा अध्याय आणि या अध्यायात पूर्ण अध्यायाचा सारांश दिलेला असतो तर तो तुम्ही अवश्य वाचावा. तर अशा प्रकारे जर आपण सेवा केली तर गुरुग्रह मजबूत होतो. त्याचप्रमाणे ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होणार नाही त्यांनी या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच उद्या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही गुरुचरित्रातील 14वा किंवा 18वा अध्याय देखील पठण करू शकता. या व्यतिरिक्त स्वामी समर्थ महाराजांचे एक माळ जप, तारक मंत्र तसेच स्वामींची मूर्ती असेल तर त्यावरती पवमान सुक्तम, पुरुष सुक्तम म्हणून अभिषेक या गोष्टी जर आपण नित्यनियमाने दर गुरुवारी केल्या तर 100% वर्षभराच्या आत आपल्याला सकारात्मक बदल दिसून येतात. फक्त या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणे देखील तितकेच गरजेचं आहे आणि विश्वास असणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर गुरुवारच्या या झाल्या काही महत्त्वाच्या छोट्या छोट्या सेवा. तसेच अधिक महिना व गुरुपुष्यामृत योग. तर या योगावर श्रीयंत्राला पंचामृताने किंवा दुधाने आणि नंतर पाण्याने अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये हे श्रीयंत्र ठेवायचं. प्लेटमध्ये ठेवून झाल्यानंतर त्याची छानपैकी पूजा करायची. हळदी कुंकू अर्पण करायचं, फुल अर्पण करा आणि धूप दीप अगरबत्ती सगळं काही त्या श्रीयंत्राला ओवाळायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला श्रीयंत्र कुंकुम अर्चन करायचं. कुंकुम अर्चन करताना 16 वेळेस आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं असतं. त्यानंतर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा असतो. 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा असतो आणि 16 वेळेस तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा असतो. आणि एकदा
व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं असतं. आणि या सेवा तुम्ही तुमच्या श्रीयंत्रावर करून तर बघा, निश्चितच आर्थिक अडचणी सुटण्यास तुम्हाला 100% मदत मिळणार आहे. आणि अधिक महिना असल्यामुळे या सेवेचे फळ देखील तुम्हाला दुप्पट मिळणार आहे. बघा, जेव्हा आपण लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची एकत्रितरित्या सेवा करतो ना, तेव्हा आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते. आणि त्यामुळे श्रीयंत्राची जर ही सेवा केली तर विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असतात. आणि त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा. आणि अधिक महिना असल्यामुळे हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे ही सेवा अवश्य करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम देखील पठण करायचे आहे. बघा, त्यानंतर ही सगळी पूजाविधी करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवांसाठी नैवेद्य देखील ठेवायचा आहे. तर नैवेद्य दाखवत असताना शक्यतो सफेद रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा, किंवा पिवळ्या रंगाची मिठाई ही अत्यंत माता लक्ष्मीला प्रिय असते, तसेच स्वामींना सुद्धा प्रिय असते. किंवा बेसनाचे लाडू देखील किंवा दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवला तरी देखील देव प्रसन्न होत असतात. आणि त्यातल्या त्यात अधिक महिना गुरुपुष्यामृत योग म्हटलं तर या दिवशी आपण जे काही करतो त्याचं दुप्पट फळ हे आपल्याला मिळत असतं. मी या काही सेवा सांगत आहे, तर त्या तुम्ही अधिक महिन्यात आणि गुरुपुष्यामृत योग या निमित्ताने तुमच्याकडून होणार आहे. आणि या दिवसाचे महत्त्व देखील फार आहे, त्यामुळे या सर्व सेवा अवश्य तुम्ही कराव्या ही विनंती आहे. तसेच या व्यतिरिक्त उद्या आपल्याला अशा काही कामे करायची आहेत, किंवा हळदीचे असे छोटे छोटे उपाय करायचे आहेत, जेणेकरून आपला गुरुग्रह मजबूत होईल. आणि अधिक महिना आहे, त्यामुळे या सेवेचे फळ देखील तुम्हाला दुप्पट मिळणार आहे. कारण ही सेवा तुम्हाला परत 3 वर्षानंतर करता येणार आहे. आणि हा गुरुपुष्यामृत योग अधिक महिन्यात येणे हे देखील एक दुर्मिळ योग आहे. आता हळदीचे उपाय करणे प्रत्येकाला शक्य आहे, त्यासाठी तुम्हाला बाहेर वगैरे जायची आणि मग काहीतरी विकत आणायची असं अजिबात नाही आहे. हळद प्रत्येकाच्या घरामध्ये असते, पण या हळदीच्या बाबतीत एक गोष्ट किंवा एक नियम आवर्जून तुम्हाला पाळायचा आहे. आपल्या घरातील हळद कधीच संपून द्यायची नाही. आपल्याला वाटते ना की आता आपली हळद संपणार आहे, तर त्याच्या अगोदरच आपल्याला हळदीचं एक पॅकेट आणून ठेवायचं आहे. हळद संपून द्यायची नाही. तर असं आता हळदीचे उपाय काय आहेत ते बघूया. तर उद्या सकाळी आपल्याला म्हणजेच गुरुपुष्यामृत योगावर सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. तर गुरुवारी जर आपण हळद टाकून अंघोळ केली तर आपल्या गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि आपल्या वाटेत येणारे अडथळे दूर होत असतात. तसेच नकारात्मक वाईट शक्ती किंवा कोणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती देखील निघून जाऊ शकते, जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्याचप्रमाणे आपण या दिवशी शक्य असेल तर पिवळे वस्त्र परिधान करावे. आता बघा, जशी आपल्याला नजर लागते ना, तसेच आपल्या घराला देखील नजर असते. त्यामुळे घराची दृष्ट काढण्यासाठी किंवा घराची नजर काढण्यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी गोमूत्रामध्ये चिमूटभर हळद टाकून ते गोमूत्र सगळीकडे शिंपडायचे देखील आहे, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता देखील बाहेर निघून जाण्यासाठी मदत होईल. त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर देखील हळदीचे लेपन करायचं आहे. हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाते आणि बाहेरची नकारात्मकता पुन्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. मग हे फक्त एखाद्या गुरुवारी करायचं आणि नंतर सोडून द्यायचं का? तर नाही. आपल्याला हे तर गुरुवारी करायचं आहे, किंवा हळदीचं लेपन तुम्ही गुरुवारच्या दिवशी जरी केलं तरीही चालतं. गुरुवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवारी केले तरीही चालते. आपल्याला सकारात्मक बदल लवकरात लवकर दिसून येत असतात. आता त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला देखील चिमूटभर हळद अर्पण देखील करायची आहे. फक्त हळद जर तुम्ही तुळशी मातेला अर्पण करणार असाल तर ती हळद शुद्ध आहे का हे पहिले तपासून पहा. जर केमिकलयुक्त असेल तर हळद जर तुमच्या तुळशीला त्यामुळे नुकसान होऊ शकतं किंवा तुळशीला नुकसान पोहोचू शकतं. आणि म्हणून जर हळद शुद्ध असेल तरच आपल्या तुळशी मातेला ही जी हळद आहे तर ती अर्पण करायची आहे. आता ही हळद अर्पण करताना तुळशी मातेजवळ ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे. हळद म्हटलं तर गुरुग्रहाशी हा हळदीचा संबंध येतो आणि त्यामुळे गुरुग्रहाचा संबंध स्वामी महाराज, दत्त महाराज, त्यासोबतच भगवान विष्णूशी येतो. जेव्हा आपण भगवानांचे स्मरण करून तुळशी मातेला अशा प्रकारे हळद अर्पण करू, तेव्हा तुळशी माता, लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देतात. त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे.
त्यासोबतच आपल्याला देवांना देखील हळदीचे लेपन करायचं. म्हणजे काय, तर आपण जशी देवांना अंघोळ घालतो तशी अंघोळ घालायची, पण त्यापूर्वी आपण देवांना हळद लावायची आहे. जसे आपण उटणं लावतो ना, देवांना तशाच पद्धतीने हळद लावायची आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ देव धुवून घ्यायचे आणि मग पंचामृताने आपल्याला देवांना अभिषेक घालायचा आहे. तर अशा पद्धतीने हळदीचं लेपन आपल्याला देवांना देखील करायचं आहे. आता त्यानंतर सूर्याला अर्घ्य देताना आपण एरवी हळद-कुंकू टाकतोच, पण जर तुम्ही टाकत नसाल तर उद्याच्या दिवशी किंवा दर गुरुवारी सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि अशा पद्धतीने हळदीच्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. अर्घ्य देताना देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय असे म्हणायचं आहे, जेणेकरून विष्णू भगवानांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. आणि या सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अधिक महिना आहे. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने जास्तीत जास्त हळदीच्या उपायाबरोबर भगवान विष्णूंच्या सेवेला देखील महत्त्व द्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला संपूर्ण सेवेचे फळ मिळेल. त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला एक छोट्या ग्लासमध्ये हळदीचे पाणी भरून ठेवायचं आहे. तुम्ही जेव्हा पूजेला बसणार आहात त्याच्या अगोदर हे पाणी भरून ठेवायचं. दिवसभर ते पाणी तसंच ठेवायचे आणि शुक्रवारी सकाळी हे जे हळदीचं पाणी आहे ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. त्यामुळे पाणी ठेवताना आपल्याला अगदी थोडंसं ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. आता हे जे उरलेलं पाणी असणार आहे त्याचं काय करायचं, ते इकडे-तिकडे फेकून न देता एखाद्या झाडाला घालायचं आहे. फक्त तुळशी मातेला घालायचं नाही, लक्षात ठेवा. त्याचबरोबर मी तुम्हाला या गोष्टींची आठवण करून देते, की आपण गुरुवारी फरशी पुसत नाही किंवा घरातील जाळे किंवा भंगार बाहेर काढत नाही, तर आपल्याला या गोष्टी मात्र करायच्या नाही. त्यानंतर उद्या गुरुपुष्य अमृत योग आहे, त्यामुळे आपल्याला देवघरामध्ये लाल कलव्याचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर जर आपण त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकली तर त्याने आपल्या गुरुग्रह मजबूत होणार आहे. त्यासोबत लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. तर अशा पद्धतीने दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आणि तसेच आपल्याला दिव्याखाली देखील थोडीशी हळद ठेवायची आहे. हे बघा, या दिवशी आपण कलाव्याचा दिवा बनवणार आहोत. तर हा जो दिवा आहे तो देखील कुठल्याही धातूचा ठेवू शकता, पण तो नसेल तर मग तुम्ही पंती देखील ठेवू शकता, म्हणजे पंती देखील लावू शकता. आणि पंती ही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरीही चालणार आहे. कणकेचा दिवा बनवताना तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. आता हा दिवा ठेवताना खाली एक प्लेट ठेवावी. त्या प्लेटवर आपल्याला स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर चिमूटभर हळद आणि कुंकू टाकायचं आणि मग त्यावर आपल्याला मग हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला गुरुवारी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये चिमूटभर हळद घातली तर नक्कीच गुरुबळ हे मजबूत तर होणारच आहे, पण लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि अधिक महिन्यात मध्ये दीपदानाची सेवा देखील आपल्या हातून होणार आहे. आता हा जो दिवा कुठे लावायचा आहे, तर तो बघा मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायचा. जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तशा पद्धतीने दरवाजाकडे तोंड करून उभे राहायचे आहे आणि आपली जी उजवी बाजू येईल आणि त्या बाजूचा तो दिवा हा लावायचा आहे. जोपर्यंत पेटता राहील तोपर्यंत तो पेटता राहून द्यायचा आहे. आता त्यानंतर उद्याच्या दिवशी शक्यतो म्हणजे आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचीच म्हणजे गुरुवारच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा. आता पिवळ्या रंगाची वस्त्रे नसतील तर तुम्ही पांढऱ्या रंगाची वस्त्रे देखील चालणार आहे. पिवळा रंग म्हटलं तर भगवान विष्णू यांचा संबंध येतो. भगवान विष्णू हे पितांबरधारी आहेत. तसे स्वामींना सुद्धा पिवळ्या रंगाचं खूप आवडत असतं आणि गुरुपुष्यामृत असल्यामुळे लक्ष्मी मातेचा संबंध किंवा लक्ष्मी मातेची तिथी असते आणि म्हणून जर आपण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले तर चालणार आहे, पण इतर वेळेस मात्र गुरुवारच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत, हे मात्र लक्षात घ्या. त्यानंतर उद्याच्या दिवशी आपण हळदीचे दान देखील करू शकतो. दान नेहमी गुप्तपणे करावे. ज्याला गरज आहे त्यालाच दान करावं. दान केल्यानंतर अगदी गावभर सांगण्यापेक्षा ते दान आपल्यापुरते मर्यादित ठेवावे आणि अशा प्रकारे जेव्हा आपण दान करतो गुप्तपणे तेव्हा त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे तुम्ही उद्या पिवळ्या रंगाच्या वस्तू पांढऱ्या रंगाच्या वस्तू देखील दान करू शकता. त्यामध्ये हळद जर दान केली तर त्याने देखील तुमचा गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे. तसेच आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती केळीच्या झाडाला देखील चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. तुमच्या घराजवळ जो कुठे केळीचे झाड असेल तर आवर्जून आपल्याला गुरुपुष्यामृत नक्षत्रामध्ये
मुळे त्या केळीच्या झाडाची पूजा करायची आहे आणि अधिक मास असल्यामुळे या निमित्ताने भगवान विष्णूंची देखील आपल्याला हातून सेवा होणार आहे, त्यामुळे या सेवेचा महत्त्व देखील वाढणार आहे. असेही गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा ही केली जाते, त्यामुळे उद्या त्या ठिकाणी जाताना कणकेचा दिवा बनवून घेऊन जा. आता हा दिवा बनवताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि अशा प्रकारे हळदीचा आणि त्या कणकेचा दिवा केळीच्या झाडाजवळ आपल्याला लावायचा आहे. त्यामुळे तूप टाकायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता, हरकत नाही. पण चिमूटभर हळद देखील आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे. आणि त्या ठिकाणी बसून जर तुम्हाला पुरुषसुक्तम किंवा स्त्रीसुक्तम म्हणायचं शक्य असेल तर तिथे बसून या दोन्ही गोष्टी तुम्ही या दोन्ही सेवा करायच्या आहे. ते शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय आणि लक्ष्मी मातेचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तर तो दोन्ही मंत्र तुम्ही 11 वेळा जरी तुम्ही त्या ठिकाणी बसून म्हटले तरी देखील चालेल. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगावर सत्यनारायण करायचं आहे. संध्याकाळी करा, तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. पण बघा, अधिक मास असल्यामुळे आणि हा गुरुपुष्य अमृत योग असल्यामुळे अधिक मासात आल्यामुळे तुम्हाला जेवढी जास्त सेवा करता येणार आहे तेवढं जास्त फळही तुम्हाला या दिवसाची मिळणार आहे. म्हणून या दिवसाची ही सेवा तुम्हाला चुकवायची नाही. त्याचबरोबर ज्यांना फुलवातीची सेवा करायची आहे तर त्यांना देखील मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही अवश्य पाहू शकता, कारण व्हिडिओमध्ये खूप मोठा होऊ शकतो. आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. देवघरातील देवांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई ही अर्पण करायची आहे. विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. स्नान करून झाल्यानंतर गरजूंना अन्न, वस्त्र आणि विशेष पाण्याची किंवा घागरीची दान करणे या दिवशी सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी नदीकाठी किंवा तुळशीजवळ दिवा लावणे देखील स्नानाइतकेच पुण्यकारक आहे. त्याचबरोबर या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं किंवा भगवद्गीतेचे पठण करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते. तर बघा, गुरुवार तर आपल्याला उद्याच्या दिवशी आहे, परंतु गुरुपुष्यामृत नक्षत्र आणि या अधिक महिन्यामध्ये हळदीचे छोटे छोटे उपाय करून बघा आणि त्याचा लाभ घ्या. हळद म्हटली तर खूप प्रभावी असते. आपण नकारात्मकता घालवण्यासाठी तसेच घरातील वातावरण सकारात्मक करण्यासाठी देखील हळद खूप महत्त्वाची ठरत असते. तसेच प्रत्येक उपाय करणं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी खर्च देखील करावा लागतो, पण खूप गोष्टी आणाव्या लागतात. पण हे प्रत्येकाला शक्य देखील होत नाही, त्यामुळे प्रत्येकाला शक्य होईल असेच प्रभावी उपाय व सोपे उपाय मी सांगत असते. तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.